हे होतं माझं विद्यापीठ, म्हणजे विश्वविद्यालय. होतं म्हणजे मी आता पास झालोय आणि आता माझ्या गावी परत जातोय. मागची 2 वर्ष बरीच मेहनत केली. खतांचे प्रकार, जमिनींचे प्रकार, पावसावर अवलंबून राहण्यापासून आपली सुटका करून घ्यायचे उपाय आणि त्या सगळ्या उपाययोजना ज्याने मला आज एक आधुनिक शेतकरी बनवलाय. आणि हे सगळं शक्य झालं बाबांनी घेतलेल्या त्यावेळच्या इन्शुरन्समुळे. बाबा तर आता नाहीत, पण त्यांच्या श्रमांची फळं मला आजही मिळतायत. गुड्डू, बाबा आले. बाबा गुड्डू आले. कशी आहेस ग? मी बरी आहे. अरे धनंजय, आलास तू शहरातून? हो. माझ्यासाठी काय आणलंस? अरे मी आलोय ते काय कमी आहे? काय पण भाऊ, आम्ही काय तुमचं लोणचं घालणार का? त्याचं काय आहे, लोणचं जास्त खाल्लंस ना तर ऍसिडिटी होईल, कळलं? हो ठाऊक आहे मला. बरं बरं, भेटू नंतर. भेटूया चल. कळत नाही शहरातून कुठे आहेस आला तू? तो पण रिकामे हाताने. जा, लाच कुठे विकून आलात की काय? काही पण कुठेही बोलता. अगं ऐक तरी, गुड्डूची आई. अहो गुड्डू पास झाली. चांगलं झालं, गुड्डू पास झाली. अरे थांब ना मनू, नेम तर धरू दे. आंबे चोर कुठले? चला बसा, आता नाश्ता आणलाय. अरे कुठे हरवलात तुम्ही? मला ती मनसुख कसं आहे, शहरात मला खूप आठवण यायची. मी त्याला 2-4 पत्रही पाठवली पण एकाचंही उत्तर नाही आलं. मनसुख भाऊ आता ते मनसुख भाऊ राहिलेले नाहीये. राहिलेले नाहीत म्हणजे? तुमचे मित्र आहेत ते तुम्हाला कळेल ना. नाही पण झालं काय? ते तर ठाऊक नाही, पण आजकाल घरी येणं जाणं अगदी बंद झालंय त्यांचं. का? अगं माझा दोस्त आहे, आम्ही एकत्र वाढलोय, भावासारखा आहे मला तो. मग काही कारण असेल ना नाराज व्हायचं. तुम्ही विश्वास नाही करणार माझ्यावर. मला ती मी आजपर्यंत तुझ्यावर कधी अविश्वास दाखवलाय? मग काय झालंय सांग मला. मनसुख भाऊंना आपली सुबत्ता पाहून ईर्ष्या वाटते. कुणी सांगितलंय तुला? आणि आपण कुठे असे मोठे शेठ झालोय की त्याने जळावं? नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असणार. बरं हे सांगितलं कोणी तुला? मनसुख भावांच्या बायको राधानं. अरे गेल्या 4 महिन्यात 6-7 पत्र पाठवली पण एकाचंही उत्तर नाही मिळालं. सांगितलं ना बिझी होतो. अरे किती बिझी होतास? इतका देखील वेळ नव्हता 4 शब्द लिहून पाठवायला की मी इथे ठीक आहे. अरे सांगितलं ना बिझी होतो, लिहून देऊ? घ्या. मी तिथे कॉलेजमध्ये आपल्या दोस्तीचे किस्से सांगत हे होतो. बघ धन्नू, हे चला बरं आहे, कमीत कमी माझं नाव तरी लक्षात आहे तुझ्या. हे बघ, आम्हाला तुझ्या त्या कॉलेजच्या गोष्टी ऐकू नकोस, कळलं? का नको ऐकू? हे बघ बाबा, मी हात जोडतो तुझ्या समोर, मला माफ करतो. आता तुमचं आणि आमचं अजिबात नाही जमणार. तू झालायस मोठा माणूस, पैसेवाला, आणि मी? आणि तू झालायस 1 नंबरचा गाढव, महामूर्ख, डोक्याने रिकामा. म्हण हो. आता तुला जे म्हणायचे ते म्हण बाबा, पण खरी गोष्ट ही आहे की तू गेलायस पुढे आणि मी राहिलोय मागे. आता आपल्या दोघातलं हे अंतर नेहमीच राहणार आहे. अरे मन्नू, हे काय झालंय तुला? असं का बोलतोयस तू? बरोबरच बोलतोय भाऊ. सावकाराकडनं कर्ज आपण दोघांनी घेतलं
मग माझाच ट्रॅक्टर का विकावा लागला? खटारा सायकल चालवतोय आता. तिचं तेल पाणी करता करता माझंच तेल निघाले अगदी. आणि तुझी गुड्डू तर पास झाली ना. मी माझ्या पप्पूचं नाव काढून टाकलंय शाळेतून. का का काढलंस ना? का? फीचे पैसे कुठून भरू? हा, 6 महिन्यापासून पंप पडू नये तो दुरुस्त करू की शाळेची फी भरू? हे सगळं बाबांच्यामुळे झालंय. बाबांच्या गोष्टींची सजा मला का देतोयस तू? अरे काकाजी, काकाजींना ह्यात कशाला ओढतोयस तू? तुला काय वाटतंय कुठे पुरलेला खजिना मिळाला होता जो काढून मी माझी फी भरली, गुड्डूची फी भरली, सावकाराचे पैसे परत केले, ट्रॅक्टरचं कर्ज फेडून टाकलं? एखादा पुरलेला खजिना मिळाला होता मला? मला काय ठाऊक आता. जर ठाऊक नाही तर ऐक आता. बाबांनी एकदा मला सांगितलं होतं, बेटा शेतकऱ्याचं जीवन अनमोल असतं पण मरण खूपच स्वस्त. मग? अरे म्हणूनच तर त्यांनी आमच्या वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळे विमा उतरवले आणि म्हणाले होते की माझी कमाई बंद झालीच तर हे पैसे तुझी काळजी घेतील. तुला आठवतंय बाबांच्या 13व्याला आपल्याकडे विमा एजंट नंदू आले होते. धनंजय, हे घे तुझ्या वडिलांच्या विम्याचे पैसे. लवकरात लवकर बँकेत जाऊन जमा कर. त्या दिवशी त्यांनी 5 लाखांचा चेक दिला होता मला. 5 लाख? का? म्हणजे इतकी मोठी रक्कम? हो, ते बाबांच्या विम्याचे पैसे होते. खरं तर बाबांनी त्यांच्या पिकाच्या पैशातले काही पैसे वाचवून हप्ते भरले होते. तर मग माझ्या बचतीत अशी कुठली खोट होती जी एकही दुष्काळ झेलू शकली नाही? अरे काहीच खोट नव्हती तुझ्या बचतीत. हाच तर फरक आहे बचत आणि विम्यात. म्हणजे बचत ही आपल्या आजच्या कमाईच्या हिशोबात होते तर विमा भविष्य काळातल्या शंकांच्या हिशोबाने. नाही कळलं? तुला ठाऊक होतं यावर्षी दुष्काळ पडणार? नाही. मला कुठे ठाऊक होतं मी शिकायला जाईन म्हणून? ते तर बाबा आजारी पडले तेव्हा त्यांनी सांगितलं, तुझ्या शिक्षणासाठी एक विमा काढलाय, त्याच पैशाने मी फी भरली. नाहीतर तुला तर ठाऊकच आहे माझं आणि शिक्षणाचं अगदी वेळ्या भोपळ्याचं नातं आहे. नाहीतर काय. अरे शाळेत माझीच कॉपी करून करून तर पास होत होतास तू. ठीक आहे, पण ऐक, ही गोष्ट वहिनीनं नको सांगूस. आता चल, जेवायला बोलवलंय. आता चल ना. अरे उठ की. चल ना. मन्नू, तुझ्याशिवाय माझं अस्तित्वच नाहीये रे. का उगाचच माझ्यावर नाराज आहेस? माफ कर मित्र, माफ कर. गरिबीने आंधळ केलं होतं मला. माफ कर मला, माफ कर. बहुधा माझा शर्ट खराब करणार आहेस तू आता. ठीक आहे, कर 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 रे, पण एक शर्त आहे. कसला शर्ट? शर्ट नाही रे, शर्त शर्त. हा, कसली शर्त? तू उद्याच विमा काढायचास. मला हे नकोय की आपल्या मुलांमध्ये काही दुरावा यावा. चूक तर कबूल केली ना, वर ऐकवतोस कशाला? चल चल. राधाला तर येऊ दे ना. राधा तिथेच आहे, तुझ्या वहिनी सोबत बसली आहे. तू चल. अरे वा रे वा, सगळं प्लॅनिंग करून आलायस का? हो, विमा खेळच प्लॅनिंगचा आहे. तू चल आता, चल. अरे पण असं कसं येऊ? शर्ट तर घालू दे ना. तू काय वरातीत चाललाय शर्ट बीट घालायला? दोस्ताच्या घरीच चाललायस ना? शर्ट बीट घालतो म्हणजे. चल. अरे चल, थांब ना. चल अरे रे. अरे माझं ऐक ना. अरे गँग्स ऑफ वासेपूर पाहिलास ना? अरे पाहिला ना, किती लोकांना मारलं त्यात. त्या सगळ्यांचा विमा उतरवला होता माहिती का? अरे तू तर विम्याच्या मागेच लागलाय सारखा सारखा. हो, कारण विमा काढणं खूप महत्वाचं आहे म्हणून. हो बाबा.